बँक इथे उभा राहा, सगळे आमचे जेवढं हातावर हे आहे ते सगळंच मारून घेत होते, अकाउंट काढायला देत नव्हते कुणालाही. जनधन काढायचा उद्देश असा होता, केंद्र शासनाकडे पैसे मिळू दे, राज्य शासनाकडे पैसे मिळू दे, ते डायरेक्ट शेतकऱ्यांचा हाती येण्यासाठी जनधन खातं त्यांनी सुरू केले. पूर्वी कसा होत होता, केंद्र शासनाकडनं 1,000 रुपये मिळाला ते राज्य सरकारला येणार, त्यानंतर ते डीसी कडे येणार, त्यानंतर तहसीलदारकडे येणार आणि नंतर तलाठीकडे येणार. तलाठी खिशात हात घालणार, हात खिशात पैसे दिल्यानंतर हा जग बाहेर पडत होता. नंतर मोदी साहेबांनी जनधन खातं सुरू केला. जर केंद्र शासनाकडनं जर 1,000 रुपये सकाळी 10 वाजता जनधन खात्यामध्ये जमा होते, 10 वाजून 5 मिनिटात ते खानापूर तालुक्यातल्या कुठल्याही गावातल्या खेड्यामध्ये ते पैसा जमा होतोय. हा मोदी साहेबांचा फरक आपण सर्वांना माहिती होण्यासाठी आपल्याला सांगू इच्छितो. तिथं अनेक कार्यक्रमांना कोटीपर्यंत नरेंद्र मोदी सरकार उज्ज्वला गॅस योजनेबरोबर जल जीवन मिशन अरविंद पाटील मातृत्व त्याचा संदर्भ घेऊन खानापूर तालुक्याದಲ್ಲಿ जल जीवन मिशन सक्सेस ಆಗಲಿಲ್ಲ. ಕಾರಣೇನು? ಇಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಶಾಸಕರ ಬಗ್ಗೆ ಹೇಳಬೇಕಾಗ್ತದೆ. ನಾನು ಈ ತಾಲೂಕಿನ ಹೆಣ್ಣುಮಗಳು ಅಂತ ಹೇಳ್ಬೇಕಂತ ಇವರು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಿಂದ ಬಂದಿರತಕ್ಕಂಥ ಹೆಣ್ಣುಮಗಳು. अशोकराव चव्हाण काय होता त्याला मुख्यमंत्री महाराष्ट्राचे यांना काय लागतात? भाची. अशोकरावांची भाची. अशोकराव कुठल्या पक्षात आहे? अशोकराव कुठल्या पक्षात आहे ते तुम्ही आठवण करून घ्यावं, त्याला सांगू इच्छितो. ಇವತ್ತು ವಿಚಾರ ಮಾಡಬೇಕು. ಇವತ್ತು ಭಾರತದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಯಾವುದೇ ಪ್ರಜೆ ಎಲ್ಲಿ ಬೇಕಾದಲ್ಲಿ ಅಭ್ಯರ್ಥಿ ಆಗ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಇವತ್ತು ವಿಶ್ವೇಶ್ವರ ಹೆಗಡೆ ಕಾಗೇರಿ ಅತ್ಯಂತ ಒಬ್ಬ ಸ್ವತಂತ್ರ ನಾಯಕತ್ವವನ್ನು ಮಾಡತಕ್ಕಂಥ ಕಾಗೇರಿ ಅವರು ಇವತ್ತು ಅಭ್ಯರ್ಥಿ ಆಗಿರೋದು ನಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಅಭಿಮಾನ. ನಾನು ವಿಠ್ಠಲ್ ಹಲಿಗೇಕರ್ ಅವರಿಗೆ अभिनंदन ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. कोणी साखर कारखाना चालवण्याला पुढे आले नव्हते. फक्त विठ्ठल हलगेकर शेतकऱ्यांचं रक्षण करण्यासाठी ते हाती घेतले आणि शेतकऱ्यांचं वाचवण्याचं काम जरी कोणी केलं असतं तर ते विठ्ठल हलगेकरांनी केले. त्याला धन्यवाद देऊ इच्छितो. ಇನ್ನೊಂದು ಕಾರ್ಖಾನೆ ಆಗಬೇಕಾಗಿತ್ತು. ಇವತ್ತು खानापूर तालुक्याच्या परिस्थिती काय झाली? आमच्याकडचे कारखाने येतात, ऊस घेऊन जातात, त्याचं नाव घेत नाही मी. पण तुमच्या तालुक्यात आधी सुद्धा एकदा एक साखर कारखाना व्हायला पाहिजे. कुठे शेतकऱ्यांना किती ऊसाचा पैसे मिळतोय हे कोणाला माहित नसतोय. माझा ऊस गेला तर बरं बाबा, कोणी घेऊन जाऊ दे असं म्हणून हा तालुक्याच्या शेतकऱ्याच्या परिस्थिती झालेली आहे. पण येणाऱ्या काळात मला विश्वास आहे कागेरी साहेब खासदार झाल्यानंतर इथं सुद्धा साखर कारखाना करायचा प्रयत्न आम्ही सर्वजण मिळून करूया आणि शेतकऱ्यांचा जपोषण करायचं काम सुद्धा आपण करूया. ಎಲ್ಲ ವಿಚಾರಗಳನ್ನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಸನ್ಮಾನ್ಯ ವಿಶ್ವೇಶ್ವರ ಹೆಗಡೆ ಕಾಗೇರಿ ಅವರನ್ನ